नमस्कार मित्रांनो, कर्म म्हणजे काय? भूतकाळात आपण केलेल्या कर्मांचा आपल्या आयुष्याशी खरंच संबंध आहे का, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका न्यायाधीशांची सत्यकथा देखील ऐकणार आहोत. राजा अमरीशाचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषीच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र जसे 3 लोकात पळाले होते, तरी त्यांचा सतत पाठलाग करीत राहिले होते, त्याप्रमाणे तुमचे कर्म तुम्ही जाल तेथे तुमचा पिच्छा सोडणार नाही आणि तुम्हाला भोग देऊनच ते शांत होईल. कदाचित तुम्ही आपल्या द्रव्यबळावर या जगातील कोणी नामवंत वकील देऊन निर्दोष सुटका करून घेतली, तरी वरील कोर्टात परमेश्वराच्या न्यायालयात तुम्ही कदापि सुटू शकत नाही. तेथे हुशार वकिलाचा युक्तिवाद तुमच्या मदतीस येऊ शकणारच नाही. यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अहमदाबादच्या एका विद्वान अनुभवी सत्र न्यायाधीशांची कथा ऐकणार आहोत. अहमदाबाद शहरातले एक न्यायाधीश सकाळी फिरण्यासाठी नदीकाठी गेलेले होते. ते फिरत असताना त्यांच्या जवळून एक माणूस पळताना व हातात सुरा घेतलेला दुसरा माणूस त्याचा पाठलाग करताना त्यांनी पाहिले. सुरा धारण केलेल्या माणसाने पळणाऱ्या माणसाच्या पाठीत सुरा खुपसला व तो माणूस तात्काळ खाली पडून मेला. खुनी माणसाचा चेहरा जज साहेबांनी बरोबर पाहिला होता. ते घरी आले, पण या घटनेसंबंधी कोणाशी अक्षर बोलले नाहीत, कारण शेवटी हा खटला त्यांच्या पुढेच सुनावणीस येणार अशी त्यांची खात्री होती. पुढे पोलीस तपास होऊन 5-6 महिन्यांनी तो खुनाचा खटला कोर्टात दाखल झाला व तो त्याच सत्र न्यायाधीशांपुढे ठेवण्यात आला. परंतु कोर्टापुढे खुनाचा आरोपी उभा करण्यात आल्यावर न्यायाधीश साहेबांच्या लक्षात आले की त्यांनी त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसाऐवजी आरोपीच्या पिंजऱ्यात संशयित म्हणून उभा केलेला माणूस हा कोणीतरी दुसरा वेगळा व्यक्ती होता. पुढे रितसर खटला सुरू झाला व पोलिसांनी सदर आरोपी विरुद्ध इतका ठोस आणि सबळ पुरावा दाखल केला की आरोपीच खरा खुनी होता असे साक्षी पुराव्यावरून निष्पन्न झाले. जज साहेब मनोमन निश्चित जाणत होते की पिंजऱ्यातील बनावटी आरोपी खरा खुनी नव्हता, कारण खऱ्या खुनी माणसाला त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले होते. न्यायाधीशाला पुराव्याच्या आधारेच निकाल द्यावा लागतो, त्यात त्यांच्या व्यक्तिगत खाजगी ज्ञानाचा काहीही उपयोग होत नाही असे न्यायतत्व सांगते. पुरावा इतका ठोस होता की त्या आधारावर आरोपीला फाशीची शिक्षा देणेच जज साहेबांना अपरिहार्य होते. परंतु प्रस्तुत न्यायाधीश गाढे पंडित होते व कर्मसिद्धांतावर त्यांचा गाढा विश्वास होता. ते निश्चितपणे जाणत होते की खरा खुनी वेगळाच होता, कारण त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी खुनी इसम पाहिलेला होता. पण समोरच्या पुराव्यानुसार एक निरपराध माणसाला फाशीची शिक्षा ठोठावण्याशिवाय त्यांच्यासमोर अन्य मार्गच राहिलेला नव्हता. म्हणून शिक्षा फरमावण्यासाठी न्यायाधीशांनी सदर आरोपीला आपल्या चेंबरमध्ये खाजगीत बोलावले. तो बनावट आरोपी रडू लागला व म्हणाला, न्यायाधीश महाराज, मी पूर्णपणे निर्दोष आहे. खून मी केलेला नाही व मी नाहक मारला जात आहे. कृपया मला वाचवा. पोलिसांना या खटल्यात खरा खुनी न सापडल्यामुळे त्यांनी मला पकडून माझ्या पूर्वीच्या काही अहवालांच्या आधारे माझ्या विरुद्ध जबरदस्त असा खोटा पुरावा उभा केलेला आहे, इतका की कोर्टाच्या दृष्टीने कायद्याप्रमाणे मी खुनी ठरलो आहे. न्यायाधीश शांत राहिले व त्याला म्हणाले, ही गोष्ट मी स्वतः देखील जाणतो. खरा खुनी इसम मी माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहिलेला आहे व तू या खटल्यातला खरा खुनी नाहीस हे मला पूर्णपणे माहीत आहे. परंतु माझे व्यक्तिगत ज्ञान मी माझ्या निकालपत्रात कायदेशीररित्या आणू शकत नाही असे कायदाच सांगतो. कायदा हा पुराव्याच्या आधारे चालतो आणि तुझ्या विरोधी उभा केलेला पुरावा इतका सबळ व बिनतोड आहे की त्या आधारे निसंदिग्धपणे तूच खुनी ठरतोस आणि खुनातील क्रौर्य इतके भयानक सिद्ध करण्यात आले आहे की तुला फाशीची शिक्षा देणे मला भाग आहे. माझ्यापुढे दुसरा पर्याय नाही. परंतु परमेश्वर निर्मित कर्माचा कायदा आहे, त्यात काही गफलत तर नाही ना याचा मला शोध घ्यायचा आहे, म्हणून मी तुला इथे बोलावलेले आहे. त्या कायद्यानुसार माणसाला केवळ त्याच्या कर्माच्या प्रभावाचे फळ मिळते. ही गोष्ट निश्चित असताना या खटल्यात तू निरपराधी असूनही कसा बोला गेलास हे जाणण्यासाठी मी तुला इथे बोलावले आहे. त्यामुळे मी आता तुला खाजगीत एक प्रश्न विचारतो आहे, त्याचे तू ईश्वराचे स्मरण करून खरे खरे उत्तर दे. मरणापूर्वी खोटे बोलण्याचे पातक करू नकोस. माझा प्रश्न असा आहे की भूतकाळात तू कोणाचा खून केला होतास का? ईश्वराची शपथ घेऊन खरे खरे सांग. खुनाच्या आरोपीने रडत रडत सर्व हकीकत सांगितली की त्याने पूर्वी एक सोडून 2 खून केले होते
आणि त्याच्यावर दोन्हीही वेळेला खटला पण भरला गेलेला होता. परंतु त्यावेळी त्याला पैशाचे पाठबळ असल्याने त्याने दोन्ही वेळा नामवंत हुशार वकील नेमले व पोलीस खात्यातही खूप पैसा पेरला होता. त्यामुळे त्या दोन्ही खटल्यात त्याची निर्दोष म्हणून सुटका झाली होती. पण आता त्याची सांपत्तिक स्थिती खालावल्यामुळे तो तसे करू शकत नव्हता व पूर्णपणे निर्दोष असूनही या वेळेला तोच खुनी असे सिद्ध करण्यात आले. सत्र न्यायाधीशांची पूर्ण खात्री झाली की परमेश्वराच्या कर्मसिद्धांत कायद्यात कोणतीही त्रुटी वा गफलत नाही. पूर्वीच्या खटल्याच्या वेळी आरोपीची पुण्याई सबळ असल्यामुळे त्याच्या क्रियामान कर्माला फळ देण्यास विलंब झाला व ते संचित कर्म बनून त्याच्या खाती जमा राहिले होते. आता त्या पुण्याईला ओहोटी लागल्यामुळे या खेपेस तो पूर्ण निष्पाप असूनही गोवला गेला आणि त्याचे पूर्वीचे संचित कर्म प्रारब्ध म्हणून फळ रूपाने त्याच्या समोर उभे राहिले आणि आता त्याला फासावर लटण्याशिवाय गत्यंतर नाही. कर्माच्या सिद्धांतामध्ये, कर्माच्या कायद्यामध्ये वकिलाची चतुराई, जजांची बुद्धिमत्ता व कोणा उच्च पदाधिकाऱ्याची मध्यस्थी यांना बिलकुल वाव नाही. कर्त्याच्या पुण्याईचा जोर असल्यामुळे संचित कर्म पक्व होण्यास विलंब लागतो. त्यामुळे जगाच्या दृष्टीने तो दोषी असूनही काही काळ तो प्रतिष्ठित म्हणून उजळ माथ्याने जगू शकतो. पण पुण्याईचा जोर ओसरताच त्याचे संचित कर्म फळ देण्यास समर्थ होते व फळ देऊन आपला प्रभाव दाखवून शांत होते. नमस्कार. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.